कौतुक असावं एखाद्या नेत्याला जो 8 वेळा निवडून आलेला आहे, हे एका अर्थानं कमी पण आहे. म्हणजे भाषण करू दिला ह्याच्यात काय, मुद्दा दिलंच पाहिजे एवढा मोठा वरिष्ठ नेता असेल तर. प्रश्न असा आहे, त्यांच्या मनातल्या वेदना ज्या 2-3 दिसत आहेत त्या मला जाणवल्या त्या अशा, एक मंत्रीपद सत्ता असताना नसताना विरोधी पक्ष नेतेपद, आणि त्यानंतर त्यांना जो काही पक्षामध्ये कोणमारा वाटतोय जो आज त्यांनी अनेक मुद्द्यांनी, मी तुम्हाला त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारणार आहे. त्यापूर्वी मी जातो जयंत माइंडकरांकडे. जयंत माइंडकरजी, आणखी एक मोहरा गळणारे कोकणातला, की हे पेल्यातलं वादळ आहे का चक्रीवादळ आहे जे मातोश्रीच्या दिशेने जात आहे? हे भास्कर जाधवांचं व्यक्तिगत वादळ आहे. कारण मला काय मिळणार हा साधा एका वाक्यातला प्रश्न आहे. पण काय मिळणार आता? सत्ता तर नाहीये, काय मिळणार? विरोधी पक्ष नेतेपद सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे, काय मिळणार मग? मी तेच सांगतोय की भारतीय जनता पार्टीची एक स्लोगन आहे, आपल्याला माहिती आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी स्वतः. हो. अशी जरी स्लोगन असली तरी भारतीय जनता पार्टीसह सर्व पक्षांचे जवळपास सर्व नेते किंवा सर्वच नेते आपला स्वार्थ बघतात. आणि आता जे काही तुमच्या तोंडून जे काही बाहेर पडले, जे काही त्या व्यथा भास्कर जाधवांच्या तू आता मांडल्यास, त्या फक्त एवढ्याच आहेत की माझं काय. म्हणजे 2019ला जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले होते, त्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांना मंत्रीपद मिळालं नाही. ते मंत्रीपद मिळालं उदय सामंतांना. आता विरोधी पक्ष नेते पदाकरता नाव तेव्हा रेकमेंड केलं गेलेलं आहे जेव्हा तुमच्याकडे 28 जागा नाहीत, आणि त्याच्यामुळे तुम्हाला लिगली विरोधी पक्ष नेते पद देऊन कॅबिनेट दर्जाचं काय रँक देणं हे सरकारवर बाइंडिंग नाही, याची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणूनच त्यांनी तसं रेकमेंड केलेलं आहे. याचं कारण, जर त्या जागा 28 असत्या तर मी सांगतो विरोधी पक्ष नेते पदासाठी आदित्य ठाकरे यांचंच नाव गेलं असतं. आणि म्हणून ते फ्रस्ट्रेशन बाहेर पडलं की मला शरद पवारांनी राज्याचा अध्यक्ष केलेला होता, आणि आता मला वाईट वाटतंय की मी तो पक्ष का सोडला. आपण दुसऱ्या पक्षात आहोत आणि आधीचा पक्ष का सोडला. मग हाच मुद्दा माइंडकरजी, मी तुमचा हाच मुद्दा घेऊन अगदी स्पष्ट पॉइंट ब्लँक प्रश्न विचारतो म्हस्के यांना. म्हस्केजी, माझा स्पष्ट प्रश्न आहे तुमच्याकडून, म्हणजे तुमच्या पक्षाकडून, तुमच्याकडून सुद्धा चालू असेल तर काय हरकत नाही, तुम्ही सुद्धा जवळचे मित्र आहात भास्कर जाधवांचे, तेव्हापासून काही प्रयत्न सुरू आहेत भास्कर जाधवांना आणण्याच्या बाबतीत. माझे 2 प्रश्न होते, वादळ मातोश्रीला धडकणार की ठाण्याच्या